बहिणाबाई चौधरी या ठिकाणी अनावरण करण्यात आलं. 1.5 वर्षापूर्वी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या या विद्यापीठामध्ये अर्धपुतळा व्हावा अशी मागणी या ठिकाणी जिल्हा नियोजन समितीमध्ये सगळ्या आमदार महोदयांनी केल्यामुळे त्यावेळेस जिल्हा नियोजन समितीमध्ये आम्ही ती मागणी पूर्ण केली आणि आज सांगायला अभिमान वाटतो की आज कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा अर्धपुतळ्याचं अनावरण झालंय. त्याचप्रमाणे या ठिकाणी जो हॉल आपण बघतोय डॉक्टर अब्दुल कलाम साहेब महामहिम राष्ट्रपती यांच्या नावाने या हॉलचं सुद्धा या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलेलं आहे. आणि मला तरी असं वाटतं की कवयित्री बहिणाबाईंनी देशाकरता राज्याकरता जी काव्य संग्रह या ठिकाणी केले आणि साध्या भाषेमध्ये सोप्या भाषेमध्ये अशिक्षित असलेली ही महिला त्यांनी जी आपल्याला ओळख करून दिली या देशाला भाषेची आणि या संस्कृतीला टिकवण्याकरताच्या सगळ्या गोष्टी या ओव्यांमध्ये तिने सादर केल्या. त्याचा एक रास्त अभिमान आम्हाला आहे आणि त्याचीच प्रतिकृती म्हणून आज आम्ही ह्या पुतळ्याचं अनावरण केलं. खानदेशचा अभिमान आपण सर्वांनी भाषणामध्ये म्हटलं. अनेक आमदार जळगाव जिल्ह्यात आहेत तरी पण या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाही, तर दुसरीकडे महापौरच्या स्वतः महिला असताना देखील कार्यक्रमाला उशिराने उपस्थित बघा सगळ्यांना निमंत्रण होतं, पण आता आपण बघत असाल की शनिवार आणि रविवार 2च दिवस अधिवेशन असल्यामुळे सुट्टी असते, त्यामुळे बऱ्याच लोकांचे कार्यक्रम असतात. पण तरी सुद्धा आम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलो आणि याचा अर्थ असा नाहीये की कुणाला त्या आले नाही म्हणून त्याबद्दल कुणाला अभिमान नाहीये. मला तरी असं वाटतं की प्रत्येकाने येण्याचा प्रयत्न केला असेल, पण कार्यक्रमाच्या व्यस्ततेमुळे कोणी येऊ शकलं नसेल. आदित्य ठाकरे पक्षाचं नेतृत्व करण्यास कमी पडले, वरळीचा सातबारा कुणाच्या नावाने दिलेला नाही अशी टीका उपसभापती सचिन नायर यांनी केली आहे. हे बघा आता आज कुलगुरूंच्या माध्यमातून केलेल्या कार्यक्रमाचा हा विषय आहे. नंतर आपण काय कोणाची मालमत्ता कोणाकडे जाईल ते पाहू. व्हायरल आहे, व्हायरल झालंय. अति रात्री 2-2 वाजेपर्यंत ते झोपत नाही. आता आम्ही त्यांना विनंती करणार आहे की तुम्ही रात्री 12 वाजता सगळे झोपलं पाहिजे. 24 तास मध्ये 18 तास काम हा माणूस करतो आणि स्वतःच्या तब्येतीची काळजी घेत नाही. त्यामुळे आम्ही सगळ्या आमदारांनी ठरवलंय उद्याच्या दिवशी ज्यावेळेस आम्ही अधिवेशनाला जाऊ तर त्यांना ही गळ घालणार आहे की कमीत कमी 6 तास तर झोपा, 4 तासच्या वरती झोपत नाही ही परिस्थिती आहे. त्यामुळे त्यांना तब्येतीचा प्रॉब्लेम झालेला आहे. त्यामुळे निश्चितपणे आम्ही त्यांना ही विनंती करणार. उद्धव ठाकरे जे ते हनुमान चालीसा पठण करणार चांगली गोष्ट आहे ना बाबा, हनुमान सगळ्यांच्या मागे राहो. चलो पावसाळी अधिवेशनामध्ये मुनगंटीवारांनी आपलं तोंड भरून कौतुक केलेलं आहे. तळागाळातला नेता सर्वसामान्य नेता म्हणतात त्यांचे खूप आभारी आहे, त्यांचे खूप आभारी आहे. कारण की शेवटी ते सुद्धा तळागाळातून आहे, मी सुद्धा तळागाळातून आहे आणि ज्यावेळेस अशी शाबासकी मिळते त्यावेळेस निश्चितपणाने काम करण्याची